नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय मित्रांनो। गणित भाग 2 मधलं 8वं प्रकरण ज्याचं नाव आहे त्रिकोणमिती आणि पॅट परीक्षेच्या अनुषंगाने त्रिकोणमिती या प्रकरणावर चर्चा करतोय। बघा मित्रांनो, त्रिकोणमिती हे जे प्रकरण आहे फक्त पॅट परीक्षेसाठीच इम्पॉर्टंट आहे अशातला भाग नाहीये। पुढच्या वर्षी इयत्ता 10वीला सुद्धा या प्रकरणाचा उपयोग खूप सारा आहे। या प्रकरणामध्ये जी सूत्र आपण बघणार आहोत ती सगळीच्या सगळी सूत्र पुढच्या वर्षी इयत्ता 10वीला आहे। त्याच्यामुळे सूत्र नीट समजून घ्या, गणित नीट समजून घ्या, पुढच्या वर्षी तुम्हाला आहेच। ठीक आहे, तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या सगळ्या व्हिडिओ जे आहेत आता 9वी आणि 10वीच्या तुम्ही इंग्लिश मधून बघू शकताय। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या कन्सेप्टला सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्त्वाची जी सूत्र आहेत तर ती सूत्र आपण बघून घेऊयात। महत्त्वाचे फॉर्म्युले कुठले, महत्त्वाची सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक समजा काटकोन त्रिकोण आहे आपल्याकडे असा, बरं का, याला म्हणतात आपण काटकोन त्रिकोण। याला नाव देऊ ए बी सी किंवा पी क्यू आर नाव दिलं तरी चालेल। चला, पी क्यू आर काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान। म्हणजे याचा कर्ण कोण आहे? पी आर। या काटकोन त्रिकोणाचा कर्ण तुमचा झाला पी आर। आता समजा या काटकोन त्रिकोणामध्ये आर या ठिकाणी समजा मी थीटा पकडला, आर चं माप समजा थीटा आहे। मग या अनुषंगाने तीन महत्वाची गुणोत्तर साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा ही तीन महत्वाची गुणोत्तर आपल्याला काढायची असतात। ही तीन महत्वाची गुणोत्तर म्हणजे तीन इम्पॉर्टंट सूत्र आहे। तर आता या ठिकाणी लक्षात घ्या की थीटाच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला, हा जर थीटा असेल तर थीटाच्या समोरची बाजू कुठली? थीटा आर या ठिकाणी असेल तर समोरची बाजू पी क्यू। मग इथं लिहायचं थीटा कोणा समोरील बाजू, याला म्हणायचं समोरील बाजू। थीटा कुठे आहे? आर या ठिकाणी। जर थीटा पी या ठिकाणी असता तर समोरची बाजू क्यू आर असती। थीटा जर पी पासून मोजला तर समोरची बाजू क्यू आर। आता लगतची बाजू कुठली? ही समोरची बाजू आहे बाबा, समोर आहे म्हणून समोरील बाजू। आता ही लगतची बाजू म्हणजे शेजारची बाजू। शेजारी तशा दोन बाजू आहेत थीटाच्या, एक पी आर आहे आणि एक क्यू आर आहे, पण पी आर कर्ण आहे म्हणून आपण काय घेणार? क्यू आर घेणार। हिला म्हणणार लगतची बाजू। लगतची बाजू म्हणजे शेजारची बाजू। ओके, झालं। आता काही तीन गुणोत्तर आहेत ती आपल्याला पाठ करावे लागतील। साइन थीटाचं सूत्र, थीटा कोणा समोरील बाजू, इथं आपण म्हणू कोणा समोरील बाजू, कोणा समोरील बाजू, थीटा कोणा समोरील बाजू भागिले कर्ण, हे सूत्र आहे, बाजू भागिले कर्ण। तर हे सूत्र आपल्याला पाठ पाहिजे। त्याच्यानंतर कॉस थीटा बरोबर कोणा लगतची बाजू भागिले कर्ण, कोणा लगतची, कोणा लगतची म्हणजे कोणाच्या शेजारची बाजू भागिले कर्ण, हे एक सूत्र आहे। आणि तिसरं सूत्र आहे कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू। कोणा समोरील बाजू किंवा आपण शॉर्टकट मध्ये लिहू समोरील बाजू भागिले लगतची बाजू, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, लगतची बाजू। ठीक आहे, तर हे या ठिकाणी सूत्र, ही तीन सूत्र, तीन गुणोत्तर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत। ओके, आता बघा, तिन्हीच्या तिन्ही सूत्र पुढच्या वर्षी 10वीला जशीच्या तशी आहे, त्याच्यामुळे हे तीन सूत्र, तीन गुणोत्तर माहिती पाहिजे। आता साइन थीटा बरोबर कोणा समोरची बाजू भागिले कर्ण। मग या आकृतीमध्ये कोणा समोर कोण आहे? पी क्यू आहे। मग या ठिकाणी मी लिहिणार बाबा पी क्यू, कोणा समोरची बाजू म्हणजे पी क्यू भागिले कर्ण कोण आहे? पी आर। तर अशा प्रकारचे प्रश्न येतात आपल्याला, अशी आकृती देतात, आकृतीवरून बाबा हे सोडवा। दुसरा कॉस क्यू, कोणा लगतची बाजू भागिले कर्ण। आता कॉस थीटा, क्यू नाही, कॉस थीटा, कॉस थीटा, कॉस थीटाचा जर विचार केला तर कॉस थीटा म्हणजे कोणा लगतची बाजू भागिले कर्ण। तर थीटाच्या लगतची बाजू काय बाबा? क्यू आर, आणि भागिले कर्ण कोण आहे? तुमचा पी आर आहे। त्याच्यानंतर टॅन थीटा, इथे क्यू वाटतंय पण थीटा आहे, टॅन थीटा, टॅन थीटाचा जर विचार केला तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू। आता थीटाच्या समोर कोण एक? पी क्यू आहे, भागिले लगतची म्हणजे शेजारची कोण आहे? क्यू आर आहे, पी क्यू छेद क्यू आर। झालं। तर ही तीन सूत्र खूप महत्वाची आहेत। ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गंमत आहे, आता या सूत्रांच्या आधारावर आणखी एक महत्वाचं सूत्र तयार होतं। ते कुठलं तयार होतं ते तुम्हाला सांगतो, कारण ते सूत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे। सराव संच 8.2 मध्ये ते सूत्र आपल्यासाठी उपयोगी आहे।
तर समजा आता इथं PQR हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो. पायथागोरसचं प्रमेय काय? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. म्हणजे PR चा वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. मग आपण असंही लिहू शकतो PQ वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग. आता इथं समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर PR च्या वर्गाने भागलं, PR वर्ग भागिले PR चा वर्ग आणि इथं पण भागिले PR चा वर्ग. जो कर्ण आहे त्या कर्णाने भागलं तर काय होईल? इथं काय होईल बाबा? PQ भागिले PR त्याचा वर्ग. इथं काय येईल? QR भागिले PR कंसाचा वर्ग आणि PR गेलं म्हणजे 1. ठीक आहे. आता मला सांगा PQ छेद PR काय? PQ छेद PR म्हणजे साइन थिटा असतो. म्हणजे इथं काय होईल बाबा? साइन वर्ग थिटा अधिक QR छेद PR. QR छेद PR म्हणजे कॉस थिटा असतो. म्हणजे इथं तुम्ही लिहाल कॉस वर्ग थिटा, वर्ग आहे म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजे हे एक सूत्र आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याचा वापर आपल्याला करायचा असतो. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 याचा वापर आपल्याला करायचा आहे 8.2 मधली शेवटची 2 गणितं सोडवताना. ठीक आहे. तर ही जी काही सूत्र आहे याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे. किंवा ही व्हिडिओ जी आहे तिला पॉज करून ही सूत्र लिहून घ्या. ठीक आहे. आता या सूत्रांवर आधारित जी काही गणितं विचारली जातात तर ती गणितं नेमकी कुठली तर ते आपण बघूयात. आता इथे बघा शेजारच्या आकृतीमध्ये साइन पी कॉस क्यू टॅन पी टॅन क्यू काढायचे. तर बघा पहिला मुद्दा, पहिला जो प्रश्न आहे साइन पी. बघा ही सगळी सूत्र जी आपण लिहून ठेवू. पहिला जो आहे साइन पी, त्याच्यानंतर दुसरा जो आहे आपल्याकडं कॉस क्यू, तिसरं जे आहे आपल्याकडं टॅन पी आणि नंतर टॅन क्यू आपण काढू. आता इथं बघा सूत्र, आता साइनचं सूत्र माहिती आहे आपल्याला, समोरची बाजू भागिले कर्ण. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो कारण वेळ कमी आहे. कॉस थिटाचं सूत्र असतं लबा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन थिटा म्हणजे काय असतं? सबा म्हणजे समोरची बाजू भागिले लबा म्हणजे थिटा कोणा लगतची बाजू. झालं, मी शॉर्टकट मध्ये लिहिलं. आता मला सांगा साइन पी, पी चा विचार करायचा. आता थिटा कुठे तुमचा? पी या ठिकाणी समजा साइन पी. समोरची बाजू भागिले कर्ण. आता या आकृतीत जर तुम्ही बघितलं तर तुमचा कर्ण इथंच असणार आहे. कर्ण हा PQ फिक्स आहे. आता समोरची बाजू, आता थिटाच्या समोर कोण आहे बाबा? QR आहे. QR आहे किंवा RQ आहे आणि भागिले कर्ण कोण आहे तुमचा? PQ. झालं, संपला विषय. एकदम सोपा विषय. आता समजा तुमचा थिटा जो आहे Q या ठिकाणी, बघा आता कॉस Q काढायचा. Q काढायचा म्हणजे थिटा तुमचा इथे आहे. Qचं सूत्र लगतची बाजू भागिले कर्ण. आता थिटाच्या लगत कोण आहे बाबा? RQ आहे. RQ चे आणि भागिले कर्ण कोण आहे या ठिकाणी? कर्ण तुमचा PQ आहे. आता टॅन पी, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता टॅन पी चा विचार करा. आता टॅन पी या ठिकाणी, सॉरी थिटा पी या ठिकाणी. मग टॅन पी चं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता समोरची बाजू आहे RQ आणि भागिले लगतची म्हणजे शेजारची बाजू आहे PR. तर अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो सूत्रांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन क्यू मला काढायचं. टॅन क्यू, टॅन क्यू चं सूत्र बाबा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. सूत्र माहिती पाहिजे. आता Q चा विचार करायचा आहे. P ना, आता Q चा विचार करायचा. समजा इथं तुमचा थिटा आहे Q या ठिकाणी. मग समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता इथं सांगा समोरची बाजू कोण आहे? PR आणि लगतची बाजू RQ. मग इथं आपल्याकडे येणार PR भागिले RQ. तर एवढी सोपी गणितं आपल्याला येतात आणि अशा प्रकारची गणितं आपल्याला सोडवता आली पाहिजे. इथं PQR च्या ऐवजी ABC नाव असेल, काही नाव असेल. ओके, नावं बदलतील परंतु गणितं तीच राहतील. पुढचा प्रश्न, आता इथे जर तुम्ही बघितलं या प्रश्नामध्ये, इथे आपल्याला ही आकृती दिसते. इथं साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. आता अल्फा कुठे? इथे. हा अल्फा कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये आला? बघा PQR या काटकोन त्रिकोणामध्ये अल्फा येतो. मग अल्फाच्या संदर्भात जर विचार केला या काटकोन त्रिकोणात पांढऱ्या, तर हा तुमचा कर्ण असणार. समोरची बाजू कुठली बाबा? ही बघा, ही तुमची समोरची बाजू, याला म्हणा समोरची बाजू. समोरची बाजू कोण? PQ आणि ही लगतची बाजू कोण बाबा? RQ. RQ जी आहे ती तुमची झाली लगतची बाजू. आता या सगळ्यांचा विचार घेऊन आपल्याला सूत्र तयार करायचे. साइन अल्फा, दुसरं कॉस अल्फा आणि तिसरं टॅन अल्फा. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. सूत्र माहिती पाहिजे. साइनचं सूत्र काय बाबा? समोरची बाजू भागिले कर्ण. ओके, हे सूत्र. कॉस थिटा म्हणजे काय? लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन थिटा काय बाबा? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. फक्त सूत्र पहिले लिहून घ्यायची आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. आता साइन अल्फा, समोरची बाजू PQ भागिले कर्ण PR. समोरची बाजू आहे PQ भागिले कर्ण आहे PR. त्याच्यानंतर लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू RQ
भागिले कर्ण एकाचे PR. त्याच्यानंतर समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोरची बाजू PQ, लगतची बाजू RQ. मग PQ छेद RQ संपला विषय. त्याच्यानंतर काय साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. बघा साइन थिटा काढायचा आहे, कॉस थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटा काढायचा आहे. आता थिटाचा विषय, आता अल्फाचा विषय नाही, आता विषय आहे थिटाचा. आता हे रब करा, थिटा कुठे तुमचा बघा, थिटा इथे कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये आला, PQS या काटकोन त्रिकोणात आला. याच्यामध्ये हा झाला तुमचा कर्ण. आता हा थिटा म्हणजे ही तुमची झाली समोरची बाजू आणि ही झाली लगतची बाजू. झालं समोरची बाजू QS, लगतची बाजू PQ आणि कर्ण झाला PS. ओके. आता साइन थिटा सूत्र काय बाबा, समोरची बाजू भागिले कर्ण. साइन थिटाचं सूत्र असतं समोरची बाजू भागिले कर्ण. आता समोरची बाजू कोण आहे, QS आहे आणि भागिले कर्ण कोण आहे बाबा, तुमचा PS आहे. झालं. कॉस थिटा लगतची बाजू भागिले कर्ण सूत्र, लगतची बाजू थिटा कोणा, लगतची बाजू भागिले कर्ण. आता लगतची बाजू, थिटाच्या लगतची बाजू आहे PQ आणि भागिले कर्ण कोण आहे आपला PS. झालं. टॅन थिटा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग इथे लिहायचं समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता मला सांगा समोरची बाजू कोण आहे, QS आणि लगतची बाजू कोण आहे, PQ. झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला ही गणित सोडवता आली पाहिजे. प्रश्न कसाही आला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. ओके. येस. आता पुढे जाऊयात. या सूत्रांचा वापर पुढच्या वर्षी आपल्याला करायचा आहे, त्यामुळे ही सूत्र लक्षात ठेवा. पुढे आता ही सारणी आहे, हा जो टेबल आहे, हा टेबल नीट समजून घ्या. बघा साइनच्या किमती साइन 0 ची किंमत 0 आहे, साइन 30 ची किंमत 1/2 आहे, साइन 45 ची 1/2 आहे, साइन 60 ची वर्गमुळात 3/2 आहे आणि साइन 90 ची 1 आहे. आता या कशा तयार करायचा, हा टेबल कसा तयार करायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्रिकोणमिती प्रकरणातली आपली व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये आहे. कॉसच्या किमती डायरेक्ट उलट्या करायचा, जो शेवटी म्हणजे साइनच्या ज्या किमती असतात त्या किमती उलट्या करायच्या. कॉसच्या करत असताना उलट्या म्हणजे रिव्हर्स फिरायचं, म्हणजे गाडी एकदा समोर गेली की परत आपण रिव्हर्स फिरतो ना तसं. म्हणजे 0, 1/2, 1/2, वर्गमुळात 3/2 आणि 1 आहे ना, 1 शेवटी आहे त्याला पहिला घेतला, वर्गमुळात 3/2 ला इथं घेतला, मग 1/2, मग 1/2 आणि 0 पहिला आहे त्याला शेवटी घेतला. अशा प्रकारे त्या कॉसच्या किमती. आणि टॅनच्या किमती म्हणजे या दोघांचा भागाकार करून आपल्याला मिळतात. अशा प्रकारे हा टेबल समजून घ्यायचा आहे. या टेबलचा वापर आपल्याला पुढे आहे. ओके. पुढे आहे म्हणजे हे बघा, ही जी गणित आपल्याला दिसतात काही पुढे या गणितांमध्ये टेबलचा वापर आहे. पण त्याच्या आधी ही काही गणित आहेत ते आपण समजून घेऊ. आता इथे ही सारणी पूर्ण करायची. सारणी पूर्ण करायची म्हणजे कशी, कॉस थिटाची किंमत 35/37 आहे, तर साइन किती असेल आणि टॅन किती असेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता इथे बघा, या ठिकाणी आपण इथे बघूयात एक गणित त्याच्यातलं बघू, बाकी तुम्ही सोडवाल. आता कॉस थिटा बरोबर माझ्याकडे काय बाबा 35/37. ओके. 35/37 आहे. ठीक आहे, असं दिलंय. मग याच्या आधी आपण एक काटकोन त्रिकोण मस्त काढून घेऊ. इथं काटकोन त्रिकोण काढायला पाहिजे आपण. हा झाला, त्याला नाव द्या ABC वगैरे काहीतरी नाव द्या, ABC नाव द्या. ओके. आता याच्यामध्ये समजा या थिटा या ठिकाणी आपल्याकडे कॉस थिटा आपल्याला काय दिलंय, कॉस थिटा बरोबर आपल्याला दिलंय 35/37. आता कॉस थिटाचं सूत्र काय असतं, समोरची बाजू भागिले लगतची बाजू भागिले कर्ण. समजा इथे थिटा आहे तर याचं सूत्र असतं लगतची बाजू भागिले कर्ण. ओके. मग लगतची बाजू 35, आता या ठिकाणी भागिले 37. आता थिटाच्या लगतची बाजू काय बाबा BC आहे आणि भागिले कर्ण कोण आहे, AC आहे. बरोबर. आता BC च्या समोर 35 आणि भागिले 37 जसे तसे, म्हणजे याचा अर्थ तुमचा BC जो आहे तो तुम्ही 35 किंवा 35K म्हणा आणि AC जो आहे तो तुमचा 37 आहे. बरोबर. आता मला सांगा, इथं AC आला 37 आणि BC आला 35. आता मला या ठिकाणी हे जे गुणोत्तर आहे हे कॉस आहे. आता समोरची बाजू जर आली AB, आता ही BC म्हणजे लगतची बाजू आहे आणि कर्ण आहे. समोरची बाजू काढली की साइन आणि टॅनच्या किमती काढणं सोपं पडेल. मग त्यासाठी आपण या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरून AB काढू. ओके. मग इथं आपण म्हणू काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपलं सूत्र येईल AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता AC किती 37, 37चा वर्ग बरोबर AB चा वर्ग माहिती नाही अधिक BC किती 35चा वर्ग. आता 37चा वर्ग किती बघा,
37चा वर्ग करताना 37 गुणिले 37 करा. 7 7 49, 7 आलेले 4, 7 त्रिक 21, 22 23 24 25, एक शून्य घेतला. 3 7 21, 7 आले 2, 3 त्रिक 9 10 आणि 11, 9 6 3 1 1369. 1 3 6 9 1369 बरोबर AB चा वर्ग आपल्या जागेवर अधिक 35चा वर्ग करताना 5चा वर्ग करा 25, 3 नंतर येतात 4, 3 चौक 12 म्हणजे 1225 झालं. 1225 आलं. आता या ठिकाणी आपण काय करू, AB ची किंमत काढू. मग आता 1225 अधिक इकडे आले वजा, बरोबर ना. 1369 वजा 1225 इथं वर करू वाटलंच तर. 1369 वजा 1225 बरोबर AB चा वर्ग. मग AB चा वर्ग बरोबर किती येतील बघा. 1 3 6 9 वजा 1225. चला वजा बाकी करा. 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4, 3तून 2 गेला 1, 144. किती झालं, AB चा वर्ग बरोबर 144. मग AB बरोबर किती, 144 चा वर्गमूळ 12. म्हणजे आपल्याकडे AB आलं 12, म्हणजे समोरची बाजू आली 12. आता याच्यावरून आपण साइन थिटा आणि टॅन थिटा काढू शकतो. आता मला साइन थिटा आणि टॅन थिटा काढायचंय. मग साइन थिटाचं काय बाबा माझ्याकडे सूत्र आहे. साइन थिटाचं सूत्र असतं थिटा कोणा समोरची बाजू भागिले कर्ण असतं. आता थिटाच्या समोर आहे AB, मग या ठिकाणी लिहायचं AB भागिले कर्ण आहे AC, मग इथं लिहिलं आपण AC बरोबर. AB छेद AC. आता मला सांगा AB आहे 12 आणि AC किती आहे 37, म्हणजे 12/37. तसंच टॅन थिटाचं सूत्र आपल्याकडे असतं. टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू बरोबर. थिटाच्या समोर, समोरची बाजू AB, लगतची बाजू BC, मग AB छेद BC येईल उत्तर. AB छेद BC. AB किती 12, BC 35, 12 भागिले 35. तर एकंदरीत अशाच प्रकारे आपल्याला बाकी सगळी जी काही या ठिकाणी चार्ट मध्ये जी गणित आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत. ओके, अशा प्रकारे हा तक्ता म्हणजे साइन थिटाची किंमत माझ्याकडे किती आली होती 12/37 आणि इथं 12/35. ठीक आहे, टॅन थिटाची किंमत. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवता येतील. ठीक आहे, आता पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात. पुढे बघा, आता ही जी गणित आहे ती सगळ्यात सोपी आणि खूप इम्पॉर्टंट आहे. मला इथं खालील किमती काढायला सांगितल्यात. 5 साइन थिटा अधिक 3 5 साइन 30 अधिक 3 टॅन 45. आता 5 गुणिले साइन 30, साइन इथं आणि साइन 30 ची किंमत किती 1/2 आहे. मग साइन 30 च्या ऐवजी 1/2 लिहा. अधिक 3 गुणिले टॅन 45. आता इथं टॅन आणि 45 ची किंमत 1 आहे. टॅन 45 ची किंमत किती आली बाबा 1 आली. मग इथं लिहा 1. फक्त किमती लिहायच्यात व्यवस्थित, बाकी काय नाही. आता 5 1 5 भागिले 2 जसे आहेत तसे, अधिक 3 1 3, 3च्या खाली काय नाही म्हणजे 1. आता तिरकस गुणाकार करून उत्तर काढू बघा. 5 1 5 अधिक 2 गुणिले 3 6 भागिले 2 1 2, 5 आणि 6 11 भागिले 2 झालं 11/2 झाला. तर एकदम इझी आहे कॅल्क्युलेशन करणं, जास्त काय अवघड नाहीये. इथे बघा, आता या गणितामध्ये पण आपल्याला तसंच करायचंय बरोबर. बघा 4/5 गुणिले टॅन वर्ग 60 आहे. टॅनचा वर्ग 60 आहे बरं का. आता मागचं जरा गणित चेक करू. वर्ग वगैरे नव्हता ना कुठे, हा वर्ग नव्हता. ठीक आहे, आता इथं काय करायचं, जास्त काय विचार नाही करायचा. 4/5 लिहायचं आणि गुणिले टॅन वर्ग 60. आता वर्ग करायचा टॅन 60. टॅन 60 ची किंमत वर्गमुळात 3, म्हणजे वर्गमुळात 3चा केला वर्ग, अधिक 3 गुणिले साइन वर्ग 60. साइनचा पण वर्ग करायचा, साइन 60चा वर्गमुळात 3/2. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 त्याचा करायचा वर्ग. बघा 4/5 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3 अधिक 3 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3 भागिले 2. आता 4 त्रिक 12 भागिले 5, 3 त्रिक 9 भागिले 2. आता तिरकस गुणाकार बघा. 12 दुने 24, 5 9 45 आणि भागिले 5 दुने 10. सॉरी, इथं मध्ये अधिकचं चिन्ह आहे बरं का, अधिकचं चिन्ह आहे. आता 24 अधिक बघा 45 अधिक 24 किती बाबा, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 69 भागिले 10. 69 भागिले 10. तर हे या ठिकाणी अशा प्रकारे आपण करू शकतो. तर सॉरी इथे जरा हा नाही, बरोबर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं जी आहे ती सोडवता येतील. एकदा परत बघा. 4/5 गुणिले टॅन 60 ची किंमत वर्गमुळात 3 आहे, म्हणून इथे लिहिलं वर्गमुळात 3चा वर्ग, अधिक हा 3 आपल्या जागेवर, साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 असते. फक्त इथे काय झालं, इथे जरा थोडंसं आपलं कॅल्क्युलेशन थोडं चुकलेलं आहे. बघा काय झालं आपलं. बघा 4 त्रिक 12 भागिले 5 अधिक 3 त्रिक 9 भागिले इथं 2चा वर्ग येतो 4, हे 4 लिहायचं राहिलं. आता बघा 12 चौक 48,
अधिक 9 5 45 भागिले आपले 5 चोक 20. ठीक आहे. आता काय होईल बाबा 45 अधिक 48. 48 अधिक 45. 8 पाट 13 3 अच्चाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 93. म्हणजे 93 भागिले 20. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न जाऊयात बघूयात आपण. पुढचा म्हणजे बाकी सगळे जे काही प्रश्न आहेत या ठिकाणी ते आपल्याला अशाच प्रकारे सोडवायचे तिकडचे पुढचे. बघा. आता इथे बघा हा प्रश्न 2 sin 30 बघा 2 sin 30 2 गुणिले sin 30 ची किंमत किती असते 1/2 अधिक cos 0 ची किंमत किती असते 1 अधिक 3 गुणिले sin 90 ची किंमत किती असते 1. ठीक आहे. आता इथं 2 2 गेले 1 आपल्या जागेवर अधिक हा 1 अधिक 3 1 3 1 आणि 1 2 आणि 3 झाले 5 झाला. हे तर खूप सोपं गणित होतं. ठीक आहे. तर ही गणित खूप सोपी असतात, सिंपल असतात. तर ही गणित सोडवता आली पाहिजे. आता बघा tan 60 भागिले tan 60 ची किंमत किती असते वर्गमुळात 3 आपण मगाशी बघितलं आणि भागिले sin 60 अधिक cos 60 sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 अधिक cos 60 ची किंमत 1/2. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या इथं छेद 2 वेळा आहे समान आहे 2 जो आहे तो 2 वेळा समान आहे. मग या ठिकाणी 2 ला एकदाच लिहा आणि वर लिहा वर्गमुळात 3 अधिक 1 आणि त्याच्या वरचे आपले वर्गमुळात 3 जसेच्या तसे. बघा हे वर्गमुळात 3 जसेच्या तसे इथं छेद समान आहे एकदाच लिहिला आणि वर वर्गमुळात 3 अधिक 1 ही बेरीज केली. बरोबर. आता आपण काय करू वर्गमुळात 3 आपल्या जागेवर आणि गुणिले या भागिलेचं गुणिले करताना हा 2 जातो वर आणि बाकी हे वर्गमुळात 3 अधिक 1 खाली राहतं. हे कॅल्क्युलेशन झालं. आता हा 2 आपल्या जागेवर 2 वर्गमुळात 3 आपल्या जागेवर आणि वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर ना. मग या ठिकाणी वर्गमुळात 3 गुणिले 2 आपण काय केला हा गुणाकार 2 अधिक घेतला नंतर वर्गमुळात 3 घेतलं आणि वर्गमुळात 3 अधिक 1 घेतलं. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आता यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे बघा पुढचं जे गणित आहे ही सुद्धा तुम्ही सोडवू शकताय एकदम सिंपल आहे. अशाच प्रकारे आपल्याला सोडवायची ती सगळी गणित. आणि आता हे गणित बघा तुम्हाला म्हटलं होतं की या प्रकारचं एक गणित येऊ शकतं की sin थिटाची किंमत दिली 4/5 आणि cos थिटा काढा. मग sin आणि cos असलेलं जे सूत्र आपण सगळ्यात अगोदर बघितलं कुठलं सूत्र बघा हे sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1 या सूत्राचा वापर करून आपण इथे सोडवू शकतो. आता sin वर्ग थिटा किंमत कोणाची काढायची cos वर्ग थिटाची काढायची. मग आपण एक काम करू cos वर्ग थिटाला एका बाजूला घेऊ एक आपल्या जागेवर sin वर्ग थिटा अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा sin वर्ग थिटा झालं. मग 1 वजा sin वर्ग थिटा sin ची किंमत 4/5 आहे म्हणून 4/5 चा वर्ग. आता 1 वजा 4 चा वर्ग 16 भागिले 5 चा वर्ग 25. आता तिरकस गुणाकार आहे. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. आता 25 एके 25 वजा 16 एके 16 आणि भागिले 25 एके 25. 25 16 गेले 9 आणि भागिले हे 25. म्हणजे तुमच्याकडं cos वर्ग थिटा बरोबर किती आलं 9/25. cos वर्ग थिटा बरोबर 9/25. मग cos थिटा किती बाबा दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढली 9चं वर्गमूळ 3 आणि 25चं 5. तर एकंदरीत 3/5 उत्तर येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला येऊ शकतं आणि आलं तर आपण असं सोडू शकतो. हे 10वीला पण येतं बरं का या प्रकारचं गणित. आता sin ची दिली cos ची काढा. कधी कधी cos ची किंमत दिली जाईल आणि sin ची किंमत काढायला सांगितली जाऊ शकते. तर अशा प्रकारे ही काही गणित असतात आणि हे आपण सोडू शकतो. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. आज आपण त्रिकोणमिती या प्रकरणाची रिव्हिजन घेतलेली आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.